आज होती दत्त जयंती, तर छान अशी पूजा केली व पूजा केल्यानंतर देवाला नैवेद्य पण दाखवलं. तर आज होता शाबू वड्याचा बेत, तर साबुदाणा वडा बनवला कारण उपवास होता. तर साबुदाणा वडा खाल्ला व त्यानंतर आमचं अचानकच प्लॅन झालं की अलिबागला जायचं आहे. काही सकाळपासून प्लॅन वगैरे नव्हतं, सडन प्लॅन झालं. आम्ही पटपट बॅग वगैरे पॅक केलं व इथून जवळपास आम्ही 5 वाजता निघालो. 5 वाजता निघाल्यानंतर खूप थंडी होती वाट्यामध्ये. आम्ही चहा पिला, थोडासा ब्रेक घेतला व परत इथून निघालो अलिबागला जाण्यासाठी. तर अलिबागला पोहोचण्यासाठी आम्हाला जवळपास 9:30 ते 10 वाजलेले, कारण आम्ही थोडंसं थांबत गेलेलो व तिथं गेल्यावर थोडं विकेंड असल्यामुळं रूमचा प्रॉब्लेम झाला, कुठेही रूम अवेलेबल नव्हते. तर आम्ही तिथून वर्सोलीला गेलो. वर्सोलीच्या तिथे आम्हाला एक छान कॉटेज भेटलं. कॉटेजमध्ये आम्ही बॅग वगैरे ठेवलं, चेक इन केलं व त्यानंतर जेवणासाठी आलो व त्यानंतर झोपून गेलो. तर नेक्स्ट मॉर्निंग आहे हा. तर कॉटेजमधून रूममधून खूप छान असा व्ह्यू होता. खूप सुंदर अशी रूम होती व प्रॉपर्टी पण त्यांची खूप छान होती. स्वराज हॅलो, गुड मॉर्निंग. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आम्ही आलेलो आहे आता अलिबागला. ही जी सकाळ आहे ही अलिबागमधली आहे. तर आम्ही काल दुपारीच निघालेलो अलिबागसाठी. सडनली प्लॅन झाला, असं काही डिसाईड केलेलं नव्हतं की बाबा काय करायचं विकेंडला. तर आम्ही जस्ट बसून एक 5 मिनिटामध्ये प्लॅन केला आणि 1 तासामध्ये बॅग वगैरे पॅक करून आम्ही लगेच अलिबागसाठी निघालो. मग अलिबागला निघालो आम्ही जवळपास 5 वाजता. मग 5 वाजता निघाल्यानंतर इथं पोचायला आम्हाला जवळपास 9-9:30 वाजलेले. रूम भेटत नव्हत्या कारण की विकेंड असल्यामुळे. आणि शेवटी मग आम्हाला ही रूम भेटली. गॅलरी त्याची खूपच सुंदर आणि खूपच छान अशी गॅलरी आहे. गॅलरीमधनं व्ह्यू तुम्ही बघू शकता. व्ह्यू खूप छान आहे. मस्त रूम भेटली. तर अरे तर आमचा चेकआउटचा टाईम झालेला, तर आम्ही चेकआउट केला व त्यानंतर आम्ही वर्सोली बीचला जाणार होतो. तर आता आम्ही वर्सोली बीचला जाणार आहे व परत तिथून आम्हाला अलिबागला जायचं होतं सनसेट पाहण्यासाठी. तर आधी आम्ही वर्सोली बीचला चाललेलो. वाव, घ्यायचं का नारळ? तुम्ही पिणार आहे? किती? मला पण काढून देणार का? तर आम्ही 1-2 राईड केलं व त्यानंतर आम्ही काहीतरी थोडंसं थंड पिण्यासाठी आलो, कारण तिथे खूप ऊन होतं. नारळ पाणी पिलो, 1-2 राईड केलो, पण तिथे मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे व्हिडिओ शूट वगैरे काहीच केलं नाही. शोधा त्याला कुठं आहे?
शोधायचं आता कोणत्या कटिंगच्या दुकानामध्ये सलूनच्या दुकानामध्ये शोधायचं कुठे शोधायचं. हाय करा हाय. आमचे सर्व राईड करून झालेले. त्यानंतर आम्ही पॅरारायडिंगसाठी गेलो. पॅरारायडिंग ते दोघंच करणार होते. तर पॅरारायडिंगची प्राईज होती पर पर्सन 1000. तर तुम्ही बार्गेनिंग केला तर तुम्हाला 800-900पर्यंत ते देतात. जर पाण्यात डीप करणार असतील तर त्याचे एक्स्ट्रा 200 रुपीज होते. पण तुम्ही बार्गेनिंग वगैरे करून ठरवू शकता 1000. त्या बोटची प्राइस काय. मेंटेनन्स पण आहे तसं त्यांना भरपूर. त्या बोटची प्राइस काय. त्या बोटीची कमीत कमी 90 लाख पर्यंत तरी असेल. 90 ते 95 लाख आत्ता चालू. तर ती 4 वर्ष अगोदर घेतलेली नाही, 5 वर्ष चालू आहे. आणि आता 3 बीसला घेतली आहे त्याने. कोणतरी तो सांगत होता काय 90 ते 95 लाखापर्यंत गेली. तो एक दिवशी आलेला ना इथे सर्व ऑपरेट करण्यासाठी त्यांचा माणूस, त्यांनी किंमत सांगितली. एवढी 90 लाख लॉंग रूटला पण चालली पाहिजे. हो लॉंग रूटला पण चालतं. गोव्यावरून आणली पाण्यामध्ये चालतच नाही. पाण्यामध्ये